असं या आंब्याचं झाड आहे घराच्या समोरच. आणि हे असं इथे मस्त छान असं चिरेबंदी घर. म्हणजे तुम्ही प्रत्येक बंगल्यातून बघितलं तिकडे दूरवर बघा छान डोंगर दिसतात. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि आज आपण आलो ते आपल्या लांजामध्ये. आणि आज आलो ना एका 100 एकरच्या प्रॉपर्टीमध्ये. हे 100 एकरच्या प्रॉपर्टीमध्ये ना मस्तपैकी आंबा आहे, काजू आहे, नारळ आहे. तुम्ही म्हणाल ना ती फळांची झाडं आहेत आणि त्याच्याशिवाय ना एक नक्षत्र बाग पण आहे, काहीतरी युनिक आहे. आणि आजचा आपला जो प्रोजेक्ट आहे ना तो या 100 एकर बागेमध्येच आहे. म्हणजे प्रेरणा 100 एकरची बाग आणि त्याच्यामध्ये ना 11 एकर मध्ये आपला एनए प्लॉटचा प्रोजेक्ट आहे. हा ऑलमोस्ट 70% सोल्ड आउट आहेत. काही लिमिटेड प्रीमियम प्लॉट्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. बंगले वगैरे पण ना मस्तपैकी छान बनलेले आहेत. आणि ना याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ना स्वतः डेव्हलपर सुद्धा याच प्रॉपर्टीवरती राहतात. आणि आपल्या मागे जे दिसतं ना आजूबाजूला हे डेव्हलपरचंच घर आहे. आणि इथे समोरच छानपैकी लोकांनी बंगले वगैरे ऑलरेडी बांधलेले आहेत, काही अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. तर आज आपण ही सगळी बाग पण बघणार आहोत. आणि आता जी लोक इथे एनए प्लॉट मध्ये घरं घेतील, ओके, आणि घरं बांधतील, त्यांना सगळ्यात मोठं हायलाइट काय आहे तर त्यांना या 100 एकर बागेचा एक्सेस आहे. म्हणजे तुम्हाला उद्या सकाळी नेचर ट्रेलमध्ये मस्तपैकी छान वॉक करायला जायचं आहे तर इथून मस्तपैकी तुम्ही वॉक करायला जाऊ शकता. इथे स्वतः डेव्हलपर मस्तपैकी भातशेती करतात, भातशेतीचा एक्सेस आहे. इकडे त्यांची जी फळफळावळ आहेत, जवळपास 5,500 काजूची झाडं आहेत, त्याशिवाय आंब्याची झाडं आहेत, त्याशिवाय नारळाची झाडं आहेत. ही सगळ्या झाडं तुम्हाला मस्तपैकी वाढताना बघता येणार आहेत. इथे छानपैकी ना शेततळ आहे, शेततळ्याला तुम्ही एक्सेस करू शकता. मस्तपैकी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्ले एरिया आहे. सो अशा ज्या अम्युनिटीज आहेत तर त्या पण सगळ्या आहेत ज्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये असतात. पण असा प्रोजेक्ट नसेल की ज्याच्यामध्ये 11 एकर मध्ये तुम्ही प्लॉट घेताय, घर बांधताय आणि एक्सेस मात्र तुम्हाला 100 एकरचा मिळतोय. तर आज आपण हा प्रोजेक्ट पण बघूया. याच्यामध्ये जे एनए प्लॉट तुम्हाला अवेलेबल होणार आहेत ते कसे आहेत, कुठे आहेत आणि त्याचं प्राइसिंग काय आहे ते सगळं जाणून घेऊया. पण आता भेटूया आपल्या या प्रोजेक्टचे डेव्हलपर गीते सरांना. तो आता आपण भेटतोय ना गीते असोसिएटच्या गीते सरांना. तर गीते सरांचाच हा ना 100 एकरचा ना अशी ही बाग आहे. आणि याच्यामध्ये आपलं 11 एकर मध्ये एनए प्लॉटचा ना प्रोजेक्ट आहे. तर गीते सर तर मला तुम्ही सांगा की आता तुम्ही इथे स्वतः राहता, ओके, महिन्यातून जवळजवळ 15 दिवस राहता. तर तुम्ही पुण्यातले आहात आणि पुण्यातले असून सुद्धा तुम्ही इथे नवे स्थायिक व्हायचं का ठरवलं? पण पोल्युशन फ्री, नेचर बरोबर राहायचं आणि एन्जॉय. आय रिअली एन्जॉय. मी इथं राहायला खूप आवडतं मला. आणि लोक हे फार्म वगैरे ट्रेल बिलला इथं खूप छान सुंदर ट्रेल वगैरे आहेत, ते आपल्या फार्म मध्येच फिरू शकतात. आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत? इथं आपल्याकडे आंबा, काजू, किती 5.5 आंबे आहेत तरी? 750 आंबे आहेत, जवळजवळ 300 नारळ आहेत, 100 सुपारी आहेत आणि 5,500 काजू आहेत. काजू आहेत, ओके. आणि म्हणजे तुम्हाला कळलं ना केवढं मोठं प्लांटेशन आहे. आणि जे पण इथे एनए प्लॉट मध्ये बंगला घेणार तर सगळ्यांना या सगळ्या प्रॉपर्टीचा ऍक्सेस आहे. त्यांना ऍक्सेस आहे, ते फिरू शकतात, 100% फिरू शकतात. तुम्ही आता बघू शकता आम्ही इथे उभे आहोत आणि मस्त छान पावसाळी वातावरण आहे. ऑगस्ट महिना आहे आणि ऊन पावसाचा खेळ चालू आहे कारण श्रावण महिना आहे. श्रावण महिना म्हटलं की ऊन पण आला आणि पाऊस पण आला आणि एवढं भारी वातावरण झालं ना. मी प्रेरणा चिव तिकडे मस्तपैकी एवढी मस्त एन्जॉय करतो ना मी इकडे. म्हणजे एकदम आयडियल. म्हणजे मुंबई पुण्याच्या धकाधकीच्या जीवनाला जर तुम्ही कंटाळला असाल याच्यासारखा प्रोजेक्ट नाही. म्हणजे 10 एकर मध्ये प्रोजेक्ट आहे पण 100 एकरचा तुम्हाला एक्सेस मिळतोय. मस्तपैकी फिरत राहा आणि सकाळचा मॉर्निंग वॉकला निघालात. इट इज ब्युटिफुल. इथं सनराईज आणि सनसेट इथली स्पेशालिटी आहे. दोन्ही दिसतं, खूप सुंदर दिसतं. आणि आपल्या लेआउट वरनं इथं सनसेट, सनराईज आणि सनसेट खूप सुंदर. कारण या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जसं सर म्हणाले हा प्रोजेक्ट हा टेबल टॉप वरती आहे, ओके. म्हणजे आजूबाजूला जी आहे ना जागा आहे ती अशी व्हॅलीमध्ये आहे आणि आपण जरा उंचावरती आहोत. म्हणजे तुम्ही आता काही काही घरं बघाल ना तर त्यांना असा मस्तपैकी सुंदर असा व्हॅली व्ह्यू आहे ना, भारीच वाटतं, ओके. तर त्याचबरोबर ना सरांच्या वाईफने ना इकडे एक नक्षत्र बाग वगैरे पण बनवली आहे. त्यांचा इथे वर्मी कंपोस्टचा प्रोजेक्ट पण आहे, भात शेती पण आहे, इथे बाजूला एक धरण पण आहे, एक छान असं देवीचं मंदिर पण आहे. तर ते सगळं आपण बघणार आहोत. तर सर चला निघूया. ओके. सो बघा आता आम्ही मस्तपैकी शेतावरती चाललोय भात शेती बघायला. आणि माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान अशी सगळी काजूची लागवड आहे. किती वर्षाची आधी? 8 वर्षापूर्वीची काजूची 8 वर्षापूर्वीची काजूची झाड आहे, ओके. आणि त्याला काजूचं उत्पादन पण चालू झालेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता तिथे ते झाड आहे ना तिथे एकदम मोठं आहे आणि मस्तपैकी छान अशी हिरवळ, ओके. तर तुम्हाला असं मस्तपैकी छान मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक करता येणार आहे, ओके. तर या आता आपण भात शेतीवरती जाऊया. सुंदर अशी भातशेती आणि या छान नेचर ट्रेल सोबत तुम्हाला भातशेतीचा पण अनुभव घेता येणार आहे. आणि आपला हा इंद्रायणी तांदूळ आहे, त्याची शेती आहे. सो बघा जसं तुम्हाला म्हटलं की सरांची इथे मस्तपैकी अशी ही भात शेती आहे. इंद्रायणी राईस लावल्यात कारण सर आहेत पुण्याचे, ओके. कारण मोसार भात, असं मऊ मऊ भात सगळ्यांनाच खायला आवडतो. सर मग आता ही आपली भात शेती वगैरे आहे
ही आपण किती करतो? ही आपण आपल्याच पुरतच करतो, घरगुती पुरता करतो. हा. आणि एक यात वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त हे गांडूळ खतावरती तयार करतो. पूर्णच्या पूर्ण शेती. शेती आणि गांडूळ खत आपण स्वतः प्रोड्यूस करतो. ओके हे फक्त आपल्या घरासाठी केलेलं आहे. साधारणतः 20 गुंठ्यामध्ये केलेलं आहे हे. ओके. सो बघू शकता मस्तपैकी बघा, असं मस्तपैकी छान हवा सुटली आहेत आणि अशी गवताची पाती मस्तपैकी हालतायत आणि गाणं आठवतंय, लव लव करी पात जीवन आई थाऱ्याला. बघा ना, काय भारी वातावरण आहे ना. बघा असे मस्तपैकी काळे काळे ढग आणि तुम्ही पण या सगळ्याचा आनंद घेऊ शकता जर तुम्ही आपल्या प्रोजेक्टमध्ये एन ए प्लॉट घेता आणि घर बांधताय तर. नक्की नक्की ओके, तुम्ही इथे घेऊया. मस्तपैकी छानपैकी असे शेतावरती फिरायला येऊ शकता, जसं आता आम्ही आलो आहोत. ओके, इकडे बघा मस्तपैकी चिऊ पण आली आहे एन्जॉय कर. आणि प्रेरणा आली आहे, मस्तपैकी एन्जॉय करतात. तर तुमच्या मुलांना जर तुम्ही शहरामध्ये राहता आणि जर तुम्हाला एक गावचं आयुष्य दाखवायचं आहे, तर त्यांना एन्जॉय करायचं आहे, तर आयडियल फार्म हाऊस प्लॉट आहे ते. आणि यांची प्राईस पण ना एकदम मस्त, स्वस्तात मस्त असे हे फार्म हाऊस प्लॉट आहेत, एन ए प्लॉट आहेत. त्याच्यामुळे घर बांधायला तुम्हाला याच्यामध्ये ना लोन पण मिळून जाणार आहे. सो बघा, आता मध्येच छान रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झाला, तर छत्री उघडली आहे आणि काय हवा सुटली आहे. वा रे वा. हे सगळं जर तुम्हाला अनुभव मिळत असेल ना, तर इथे तर तुम्ही एकदा नक्कीच या. मस्त असे काळीशार ढग. चिवचं तर लक्ष द्या सगळ्या शेतावरतीच आहे, हिरव्यागार शेतावरती, तिथून त्याची नजरच हटत नाहीये. सो बघा ना, काय भारी वातावरण आहे एकदम. ओके, सो जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल, या चिव पण सांगते या नक्की या. ओके, तिथे हे सगळं एन्जॉय करायला. ओके, आणि काय सर, प्रत्येकाने प्लॉट घेतलाच पाहिजे का? ॲग्रो टुरिझम वगैरे चालू करायचा का प्लॅन आहे का? नाही. सो सरांना पण कसं बघा, इथे त्यांचं राहतं घर आहे. ओके, तर त्याच्यामुळे त्यांना कसं इथे रिलॅक्स करायला यायचं आहे आणि त्याच्यामुळे ते आपली शेती करतात, शेतीमध्ये त्यांना आनंद मिळतो, हे त्यांचं पॅशन आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे जे पण लोक त्यांना हवे आहेत असे इथे येऊन शांततेत राहतील, मस्तपैकी फॅमिली बरोबर एन्जॉय करतील. 100%. ओके, आणि एन्जॉय द लँड. एन्जॉय द लँड. ओके, आणि असं लँडस्केप. सो बघा, आता इकडे मस्तपैकी छान ऊन पावसाचा खेळ चालू आहे आणि ते आलोय ते आपण आता आंब्याच्या बागेमध्ये. बघा इथे मस्तपैकी ही 5 वर्षाची हापूस आंब्याची झाडं आहेत. आणि सर, आता या झाडांकडे बघून तुम्हाला काय वाटतं? अरे हे माझे पोर आहेत. हा हे माझे पोर आहेत. मी यांच्याशी गप्पा पण मारत असतो जेव्हा सकाळी वॉकला येतो. हा तेव्हा काय झालंय काय नाही बाबा, कुठल्या झाडाला खराब झालं असेल, काय हा. कीड लागली असेल, हा. तर मी त्याशी बोलतो पण आणि हा. आय सी टू इट की इमिजिएटली इट इज बीन रेक्टिफाईड लाईक ओके, सो बघा अशी मस्तपैकी झाडं तिकडे दूरवर बघा, मस्तपैकी छान अशी आंब्याची झाडं लागलेली आहेत. काय भारी वातावरण आहे ना. आणि पावसाळा म्हटलं की अशी गणपतीच्या आधी उमलतात ना ती सोनकीची फुलं. सो आता डेव्हलपर ना या प्रोजेक्ट मध्ये ना त्यांच्यासारखेच एक लाईक माइंडेड कम्युनिटी बघतात. सो ही जी लाईक माइंडेड कम्युनिटी आहे, तर ती फक्त या 11 एकरच्या प्रोजेक्ट मध्ये एन ए प्लॉट घेऊन घर बांधणार नाही, तर ते या पूर्ण 100 एकरचा ऍक्सेस मिळून एक छान लाईफस्टाईल जगतील. त्यांना, त्यांच्या मुलांना मस्तपैकी या 100 एकर मध्ये नॅचरल ट्रेल करता येतील. ऊन पावसाचा खेळ, हे असं सुंदर वातावरण छानपैकी अनुभवता येईल. त्यांना भातशेती कशी करतात, आंबा लागवड कसा करतात, एप्रिल मे मध्ये आंबे कसे लागतात, काजूचं प्रोडक्शन कसं चालतं, काजूची बोंड कशी असतात, नारळाची झाडं, त्याच्यावरून उतरणारी शहाळी आणि त्याचं थंडगार पाणी, त्याचबरोबर भलं मोठं शेततळ, हे सगळं त्यांना इथे अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर आपल्या या 11 एकरच्या प्रोजेक्टमध्ये फक्त 300 मीटरवरती दसकरवाडी आणि 250 मीटरवरती गडशीवाडी आहे. आपल्या या 11 एकर मधील मँगो वुड्स प्रोजेक्टचं मुंबई गोवा हायवे पासूनचं जे अंतर आहे ते फक्त 7 किलोमीटर आहे. आणि जो नवीन बनणारा मुंबई गोवा कोस्टल हायवे आहे त्याच्यापासून हे 8 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे एकदम सेंटर लोकेशनला आपला हा मँगो वुड्स प्रोजेक्ट वसलेला आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध असलेलं गणेश गुळे बीच हे इथून फक्त 15 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे इथून फिरायला गेलात तर बीचचा पण आनंद घेऊ शकता आणि त्याचबरोबर गणेश गुळेच्या सुंदर मंदिराला पण व्हिजिट करू शकता. त्याचबरोबर आपल्या मँगो वुड्स प्रोजेक्ट मध्ये एक भली मोठी विहीर पण आहे आणि या विहिरीमधून मँगो वुड्स मध्ये जे लोक बंगले बांधतील त्यांना बारमाही पाण्याचा पुरवठा पण होणार आहे. सोनकी बघितली, भातशेती बघितलं, तर राहण्यात इथे आलो होते त्यांच्या सरांच्या इथे वर्मी कंपोस्टच्या प्लांट वरती. आणि सर जसं म्हणालात की आपल्या शेतीला तुम्ही फक्त प्युअर गांडूळ खतच वापरता. ओके, मग हे वर्मी कंपोस्ट आपण कसं बनवतो? आपण शेण विकत घेतो. हा जवळजवळ आपण एक 20 ट्रॉल्या शेण खत हा ते ट्रॉली करतो, ते कुजून देतो तिकडं. हा आणि ते कुजल्यानंतर मग इकडं आणतो. okay. आता आपण हे जे तुम्हाला एवढं कमी दिसतंय, आता आपण सगळ्या झाडांना टाकून झालेलं आहे. झालेलं आहे. म्हणून हे आणि आपण आता ऑगस्ट फक्त- महिन्यात आहोत. हो, आता या फक्त आता हे गांडूळ जिवंत ठेवण्यासाठी आपण एवढं हे केलेलं ठेवलेलं आहे. आता आहे. याच्यामध्ये सगळे गांडूळच गांडूळ आहे. आता हे बघा, आता हा वरचा जो थर आहे हा हे गांडुळांनी खाल्लेला आहे. हा हे गांडुळानं खाल्ल्या झाल्याने हे तयार झालेलं आहे. हे तयार करायचं आपण असं घेतो. हा हा, तर हे आता हे तयार झालं, मग हे आपण काढून घेतो. हा आता इथं जर तुम्ही दिसाल तर इथं नाही, गांडूळ कुठे इकडे कमी झालेले आहेत. पावसाळा हा गांडूळ मरण्याचं सीझन खूप असतो. अरे बापरे. हा, पावसाळ्यात त्यांना खूप जपून ठेवायला लागतं. हे बघा,
हे जे दिसतात तुम्हाला गांडूळ, इकडे तर भरपूरच आहेत. हा. सो अशा प्रकारची इथे वर्मी कंपोस्टची शेती पण होते. आता So, आता तुम्हाला पावसाळा ते हा पण त्यांचा डेंजर आहे. यांना फक्त अनुभवायचं आता असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. Okay. आपण शाळेत शिकलोय पोरांना, गांडूळ गांडूळ हा खा. शेतकऱ्याचा मित्र आहे. Yes. तसा तो खरंच आपला मित्र आहे. सो बघा इकडे आता डेव्हलपरचं घर आहे म्हणजे गीते सरांचं आणि हा बघा हा सगळा असा प्लॉटिंगचा एरिया आहे. तर आता इथे प्लॉटिंगमध्ये तुम्ही बघू शकता इथे असे काही बंगले झालेले आहेत आणि हे असे मस्तपैकी फ्लॅट अशा जागा आहेत आणि समोर तुम्ही बघू शकता मस्तपैकी डोंगर आता छान असा व्हॅली व्ह्यू दिसतोय. तर आता आपण याच्यातले जे बंगले आता काही जणांनी बांधलेले आहेत तर ते आपण बघायला चाललो. सो बघा जसं तुम्ही आपल्या प्रोजेक्टमध्ये एंटर करता तेव्हा इकडे डाव्या हाताला बघा अशी मस्तपैकी नारळाची झाडं तुम्हाला दिसतात. छान नारळ लागलेले आहेत इथे मस्तपैकी एक बैलगाडी आहे आणि आता हा एक प्लॉट सेल झालेला आहे तर त्यांच्या नावाची इथे पार्टी ऑलरेडी आहे. ओके सो टोटल जसं तुम्हाला म्हटलं एक 80+ प्लॉट आहे तिथे आणि त्यातले आता काही सिलेक्टिव्ह प्राईम प्लॉट आता इथे राहिलेले आहेत. तर ते तर मी तुम्हाला सांगतो त्यांच्याबद्दल पण आता ना जो बंगला एकाने बांधलेला आहे तो आपण बघूया. सो आपली जी 100 एकरची प्रॉपर्टी ते तर प्रॉपर्टीचे मी ग्लेम्स तुम्हाला दाखवले. आता तुम्हाला दाखवतो ना तर हा 5000 स्क्वेअर फीट मधला एक सुंदर असा बंगला आहे म्हणजे अप्रॉक्सिमेटली 5 गुंठे आणि हा बंगला आता तुम्हाला दाखवतो बघा काय मस्त आहे. कारण याच्यामध्ये ना डेव्हलपर आहेत ना तुम्हाला ना ऑलरेडी एक्झिस्टिंग एक आंब्याचं आणि एक काजूचं झाड पण देताच आहे आणि याने आता ही प्रॉपर्टी खूप छानच डेव्हलप केलेली आहे. बघा छान असा गेट आहे आणि इथे अशी त्यांनी छान झाडं लावली आणि बघा त्यांना हा इथेच ना असं एक छानपैकी असं या आंब्याचं झाड मिळालं घराच्या समोरच. भारी आहे ना. आणि हे असं इथे मस्त छान असं चिरेबंदी घर आणि जसं तुम्ही एंटर करता तर इथे त्यांनी अशी जुन्या काळात असायची तशी पडवी काढलेली आहे आणि हे बघा आतमध्ये तुम्ही गेलात की असा हा छान असा हॉल आहे. इथे असा हा किचन आहे त्यांचा. इथे त्यांनी वॉशरूम काढलेत आणि इथे एक बेडरूम आहे. बेडरूमला पण त्यांनी इथून एक एक्झिट ठेवलेलं आहे हे बघा. आणि ते त्यांनी बाहेर इथे हा मस्तपैकी असं छोटंसं अंगण आणि असं काहीसं छानपैकी त्यांनी हा एक 5000 स्क्वेअर फीटच्या जागेमध्ये हा सुंदर असा बंगला घेतलेला आहे. सो जसं तुम्हाला म्हटलं की आता हा एक 5000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे अप्रॉक्सिमेटली 5 गुंठे. ओके आणि याच्यामध्ये तुम्ही असं छानपैकी घर बांधू शकता. असे काही जे आता प्लॉट अवेलेबल आहेत ना तर ते थोडे थोडे मोठे मोठेच प्लॉट आहेत 3000 स्क्वेअर फीटचा 5000 स्क्वेअर फीटचा असे प्लॉट आहेत आणि याची जी प्राईस आहे ना ओके तर ती एक 250 रुपये स्क्वेअर फीट अशी प्राईस डेव्हलपरनी ठरवलेली आहे. सो जर तुम्ही इथे एखादा प्लॉट मस्तपैकी घेण्याचा प्लॅन करताय ओके सो जर समजा 250 रुपये स्क्वेअर फीट म्हणजे जर तुम्ही एक 3000 स्क्वेअर फीटचा प्लॉट घेताय तर तुम्हाला एक 3 दुणे 6 आणि एक 7.5 लाखापर्यंत तुम्हाला मस्तपैकी छान असा NA प्लॉट इथे मिळून जाईल. आणि जर तुमची इच्छा असेल की मोठा प्लॉट घ्यायचा 5000 स्क्वेअर फीटचा तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळू शकतो. ओके सो इथे तुम्हाला व्हेरायटी ऑफ प्लॉट अवेलेबल आहेत. 80+ प्लॉटचा आपला प्रोजेक्ट आहे आणि त्यातले आता एक जवळपास 15 ते 20 प्लॉट अजून पण बाकी आहेत. ओके तर ते तुम्ही मस्तपैकी घेऊ शकता आणि इथे मस्तपैकी तुम्हाला जसं म्हटलं की एकदम आयडियल आहे. या प्रोजेक्टची सगळ्यात खासियत म्हणजे तीच आहे की तुम्ही घेताय 11 एकर मधलं प्लॉटिंग आणि याच्यामध्ये तुम्ही घेणार 3000 ते 5000 स्क्वेअर फीटचा प्लॉट पण तुम्हाला ॲक्सेस मिळतो तो 100 एकर लँड पार्सलचा. मग तुम्ही जिथे फिरायला जायचं आहे तिथे मस्तपैकी फिरायला जाऊ शकतात. उद्या तुमची इच्छा असेल तर तुम्ही सरांकडून मस्तपैकी घरगुती आंबे पण इकडून विकत घेऊ शकता. इथून काजू पण घेऊ शकता. इथे त्यांची शेती आहे त्या शेतीमधल्या पण गोष्टी तुम्ही सरांकडून विकत घेऊ शकता आणि इथे येऊन मस्तपैकी राहू शकता. सर पण एकदम जॉली पर्सन आहेत. ओके आणि त्यांना असेच चांगले नेबर्स हवे आहेत मुंबई पुण्याचे. जर तुमची इच्छा असेल बघा मस्त पाऊस पण सुरू झालाय तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय ना तर त्याच्यावरती मस्तपैकी कॉन्टॅक्ट पण करू शकता आणि या लवकरात लवकर लांजामध्ये अशी मस्त स्वस्तात मस्त जागा घेऊन स्वतःचं कोकणातलं घर पण बांधू शकता. काय म्हणता काय विचार आहे? जर इच्छा असेल तर लवकरात लवकर कॉल करा आणि पुढची इन्क्वायरी करा. आता आपण तो रेडी बंगलो तर बघितलात त्याचबरोबर बघा इकडे अजून 2 बंगलो रेडी आहेत आणि इकडे बघा अजून एका बंगल्याचं आता काम जोरात चालू आहे. भरपूर आपले लोकल माणसं आहेत इकडे आणि इथे चिऱ्याचं मस्तपैकी एक घर बांधलं जात आहे. सो जर जेव्हा आपण इकडे प्लॉट घेणार ओके आणि जर कोणाला घर बांधायचं असेल तर त्यासाठी कशी योजना आहे? आपण यांना कॉन्ट्रॅक्टर लोक हां सप्लायर लोक हां सगळे देतो. आपण यांना सगळ्या मदत करतो यासाठी. जे परमिशन घ्यायचे असतील तर आर्किटेक्ट पण आपण यांना अपॉइंटमेंट देऊ शकतो
आणि कुठं कुठं काय काय चिरे कुठं मिळतात, वाळू कुठं मिळते, खडी कुठं मिळते, याचे सगळ्यांचे आपण त्यांना कॉन्ट्रॅक्टचे नंबर देतो आणि 2-3 देतो. म्हणजे दे हॅव द चॉईस, दे कॅन चूज फ्रॉम एनी वन दॅट दे लाईक. ओके. सो बघा, आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं कोकणातल्या स्वप्नातलं घर हे छानपैकी असं बनवू शकतात. आणि इथे आपली लोकल माणसंच आहेत, ती मस्तपैकी मदत करत आहेत आणि इकडे मस्तपैकी घर बांधलं जात आहे. सो आता यांनी पण बघा, आता इथले काही काही प्लॉट आहेत तर ते सोल्ड आउट आहेत, काही काही प्लॉट आता रेडी आहेत आणि काही काही प्लॉट अजून अवेलेबल आहेत. तिकडे पण बघा, तुम्ही लांबवर बघू शकता, छान अशी 2 घरं बांधलेली आहेत. ओके. सो बघितल्यात किती मस्त छान कन्स्ट्रक्शन चालू आहे आपल्या या प्रोजेक्टमध्ये एका घराचं. आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी सरांनी छान अशी नारळाची झाडं पण लावलेली आहेत आणि त्याला छान नारळ पण लागलेत आणि त्याशिवाय इथे एक शेततळं पण आहेत. सो सर, बरेच एक्सपेरिमेंट तुमचे चालू असतात म्हणजे प्रोजेक्टमध्ये. खूप ओके. एक्सपेरिमेंट चालू असतात. येस येस. तर तुम्ही बघू शकता, तर सरांना अशीच माणसं हवी आहेत जिथे मस्तपैकी त्यांना असं निसर्गाच्या सानिध्यात राहायचं आहे. ओके. आणि असं छान एन्जॉय करायचं आहे. ओके. सो अजून सुद्धा काही काही गोष्टी आहेत, जसं लाईट, पाणी. ओके. त्याशिवाय आपला जे सोलार फेन्सिंग आहे, स्ट्रीट लाईट्स आहेत, तर त्याच्याबद्दल पण आपण आता बोलूया. आता आपण बघायला नंतर अजून एक बंगला. सो बघू शकता इथे मस्तपैकी छान अशी नारळाची झाडं आहेत आणि इथे असं छानपैकी अंगण आहे. आता हा जो प्लॉट आहे ना, हा 1,500 स्क्वेअर फीटचा आहे. तर याच्यापेक्षा मोठेच प्लॉट आता आपल्याकडे आहेत. पण याच्यामध्ये पण बघा, एक छान असा बंगला आत्ताच बांधलेला आहे, फ्रेश बंगला, आणि याचा अजून कलर काम पण बाकी आहे. ओके. सो जसं तुम्ही एंटर करता तर इथे छानपैकी असा हॉल आहे, प्रशस्त. इथे त्यांनी इकडे छान अजून एक बेडरूम बनवलाय आणि हा मास्टर बेडरूम आहे. आणि इथे बघा, इथे छान त्यांनी असं देवघर बनवलंय. अजून बरंचसं काम बाकी आहे. छोटं मोठं इकडे किचन आहे, किचनला पण छान असं बॅकडोअर आहे आणि इथे अजून एक बेडरूम आहे. सो जर तुम्हाला असं एक छानपैकी, हा पण एक मास्टर बेडरूमच बनवलेला आहे. आणि बघा इथे छान असं छान हिरवा गार मस्त वारा सुटलेला आहे. असं आपलं एक मस्तपैकी घर बांधायचं स्वस्तात मस्त. आणि असं बघा, दूरवर तुम्ही बघितलात, जर तुम्हाला म्हटलं की हा जो प्रोजेक्ट हा जरा टेबल टॉपवरती आहे, म्हणजे तुम्ही प्रत्येक बंगल्यातून बघितलं तिकडे दूरवर बघा छान डोंगर दिसतात. इथपर्यंत तुमची गाडी, रस्ते तर आहेतच, लाईटची पण सगळी सोय केलेली आहे. प्रोजेक्टला सोलार फेन्सिंग आहे, सोलार स्ट्रीट लाईट्स लावलेले आहेत. सो म्हणजे डेव्हलपरनी खूप छान अशा सुविधा दिलेल्या आहेत तुम्हाला. आणि ऑलरेडी डेव्हलप प्रोजेक्ट आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता ऑलरेडी घरं झालेली आहेत. सो आता पण आलं ते अजून एक नवीन बंगलो बघायला. तर बघा मस्तपैकी छान असं देवघर बनवलेलं आहे आणि प्रशस्त असा हॉल आहे. आणि त्यांनी बघा ना, इन वे ओपन किचन केलेलं आहे. सो बघा छान असं किचन आहे. आता इथे त्यांचा अजून एक बेडरूम आहे आणि इथे एक वॉशरूम आहे आणि इथे त्यांनी अजून एक बेडरूम बनवलेला आहे, हा मास्टर बेडरूम आहे. आणि यांनी तर बघा ना मस्तपैकी असं खूप खिडक्या बनवलेल्या आहेत आणि खिडक्यातून मस्त असा व्ह्यू, जसं तुम्हाला म्हटलं, तिथे छान अशी बाल्कनी पण त्यांनी क्रिएट केलेली आहे. तिथे बसा, मस्तपैकी रिलॅक्स करा, असं काहीसा यांचा प्लॅन आहे. जसं तुम्हाला म्हटलं, इथे मास्टर बेडरूम बनवलेला आहे आणि इथे पण एक बेडरूम आहे. याला पण इथे समोरचीच बाल्कनीचा ऍक्सेस दिलेला आहे काचेतून. आणि वरती छानपैकी टेरेस पण आहे. सो इथून गेलात की वरती इथून टेरेस आहे आणि टेरेसला ऍक्सेस आहे. तर अशा प्रकारचा चांगला बंगला पण तुम्ही इथे बांधू शकता. सो मँगो वुड्स प्रोजेक्ट तुम्ही आता डिटेलमध्ये बघितला, 100 एकरचं लँड पार्सल आहे ते पण बघितलात, आणि त्याशिवाय आपल्या 11 एकर मधले जे एनए प्लॉटिंग आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे बंगले आहेत ते पण बघितलात. सर, आता पण एकदा इथे पाणी, लाईट आणि जे फेन्सिंग आहे त्याची व्यवस्था कशी आहे? फेन्सिंग जे आहे आपलं सोलार फेन्सिंग आहे. हा म्हणजे इथं जर तुम्हाला जंगल वाटत असेल तर हा. काही बाहेरचे प्राणी जे आहेत, हा. मोठे बिबट्या हे इथं येत नाहीत, कारण हा. त्यांना तो शॉक बसतो. राईट. आणि हा शॉक माणसाला काही हे नाहीये. हा. हे म्हणजे गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह केलेलं, फॉरेस्टसाठी वगैरे पण तिथं त्यांनी अप्रूव्ह केलेलं आहे की त्यांनी आत येऊ नये म्हणून. ओके. आणि पाण्याबद्दल जर म्हणायचं तर इथं आपल्या जवळच एक गव्हाणे डॅम आहे डॅम आहे. आणि ते डॅमचं वॉटर इथं चांगलं पर्क्युलेट करतं. आपल्या इकडे एक विहीर आहे आणि एक बोर आहे. हा. बोर इथं आपण साधारणतः 10 HP ची ऑइल कूल्ड बोर आहे. हा. आणि ही आपण साधारणतः उन्हाळ्यात हे आपले सगळे काजू आणि आंब्यांना ही 19 तास चालती. बापरे, पण एवढं भरपूर एवढं पाणी आहे म्हणजे जागेमध्ये. पाणी जागेमध्ये भरपूर आहे आणि कधीही काय आम्हाला पाण्याची कमी पडलेली ओके. नाही. आणि आता लाईट्स, इलेक्ट्रिसिटी वगैरे इलेक्ट्रिसिटी आपण MSCB चे दिलेले प्रत्येक ठिकाणी पोल दिलेले पोल दिलेले आहेत आणि सगळीकडे सोलार फेन्सिंग दिलेलं आहे. ओके. आणि स्ट्रीट लाईट्स पण आपण सोलारच्या पण सोलार स्ट्रीट लाईट्स दिलेले आहेत. ओके. सो ओव्हरऑल बघा, म्हणजे आपण जेव्हा कोकणामध्ये घर बांधण्यासाठी प्लॉट घेतो तेव्हा ज्या बेसिक गोष्टी असतात, लाईट म्हणा, पाणी म्हणा, तर त्या इकडे मुबलक प्रमाणात अवेलेबल आहेत. सो तुम्ही बिंदासपणे इथे आपलं तुमचा स्वप्नातला प्लॉट घेऊन घर बांधू शकता.
आणि अशीच माणसं हवी आहेत की ज्यांनी नुसता प्लॉट नाही, प्लॉट घेऊन घर पण बांधावं. घर लवकर बांधावं, घर बांधावं. gated चांगली कम्युनिटी व्हावी हा आपली, ओके की जिथं माझं रिटायरमेंट लाईफ छानपणे जावे. छानपणे जावे. ओके तो तसाच कायचा प्लॅन आहे सर. पण हे झालं तुमच्या रिटायरमेंट लाईफ बद्दल. ओके पण त्याचबरोबर गीती असोसिएट हा एक खूप वेल नोन असा ब्रँड आहे. ओके गेले 22 वर्षापासून हा कार्यरत आहे. जो आपण एक 17 प्रोजेक्ट केले आहेत. हो. ओके तर त्याच्याबद्दल थोडं सांगाल का? आम्ही हे 2004 मध्ये चालू केलेलं आहे. हा यात आमच्या पुण्यामध्ये पण खूप साईट्स आहेत. हा. पुण्यामध्ये कन्स्ट्रक्शन साईट्स आम्ही केलेल्या आहेत. हा NA प्लॉट्स पण आम्ही आधीपासून करत आलेलो आहोत हा. तिथं. आता नंतर आम्ही आंब्यामध्ये केलेलं आहे. आंब्यामध्ये नंतर लांजामध्ये केलेलं आहे. यस साईट डेव्हलपमेंट म्हणजे रेसिडेन्शियल फ्लॅट्स ओके हे आणि म्हणजे पुण्यामध्ये बिल्डिंग वगैरे बिल्डिंग बांधायचं. बांधतो, पण पुण्याच्या बाहेर आम्ही बिल्डिंग बांधत नाहीये. हा. बेसिक फक्त NA प्लॉट्स करतोय मी. ओके सो हा माझा सगळ्यात प्रिय प्रोजेक्ट आहे. हा दिस इज माय हार्ट फेल्ड प्रोजेक्ट. तिथे तुम्ही स्वतः राहता. स्वतः राहतो आणि हा माझ्यासाठी खूप इट्स व्हेरी क्लोज टू माय हार्ट. हा. दिस प्रोजेक्ट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. ओके एक चांगले शेजारी बघतात या प्लॉटिंग प्रोजेक्ट मध्ये ज्यांच्याबरोबर त्यांना मस्तपैकी टाइम स्पेंड करता येईल, जरा एन्जॉय पण करता येतील. ओके मस्त लाईव्हली पर्सन आहेत. ओके भरपूर येतात इथे राहतात एन्जॉय इथं करतात आणि- महिन्यातले 15 दिवस तर राहतो इथं हा, आता. ओके आणि तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला त्यांनी खूप छान अशी डेव्हलपमेंट पण केलेली आहे. स्वतः जातीने लक्ष देऊन करतात. तर तुम्ही पण इथे राहायला आलात तर तुम्हाला एक चांगली कंपनी तर इथे मिळणारच आहे. सो ओव्हरऑल तुम्हाला कळलं असेल एक नावाजलेलं नाव आहे गीते असोसिएट्स, जे 22 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. 17 प्रोजेक्ट केले आहेत. आपला 100 एकरचं लँड पार्सल आहे. त्याच्यामध्ये 10 एकर NA प्लॉटचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला मस्तपैकी एक काजूचं एक आंब्याचं झाड मिळणार आहे. सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा मिळणार आहेत आणि 100 एकर लँड पार्सलमध्ये मस्तपैकी आंब्याची, काजूची, भात शेती काय म्हणाल ते सगळं आहे. तिथे नक्षत्राची आम्ही- बाग आहे. नक्षत्र बाग पण खूप सुंदर केलेली आहे. नक्षत्र बाग हे कसं आहे 27 नक्षत्र असतात. प्रत्येकाला नक्षत्र असतात. त्या नक्षत्राला एक झाड दिलेलं आहे आणि त्या झाडाच्या जवळ जर तुम्ही जाऊन तुमचं नक्षत्र जे असेल त्या जवळ जर तुम्ही जाऊन मंत्र आज दिलेला आहे, तिथं खालीच लिहिलेलं आहे, तर इट गिव्स अ पॉझिटिव्ह एनर्जी. हा हे असे माझी बायको म्हणते. सो आपला NA प्लॉटचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या बाजूला त्यांची नक्षत्राची बाग आहे. सो तुम्हाला पण इथे मस्तपैकी येऊन व्हिजिट करू शकता या नक्षत्राच्या बागेला पण. आणि ओव्हरऑल तुम्हाला हे वाटतं या प्रोजेक्टबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मिळालीच असेल. अजून तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या. धन्यवाद. थँक्यू.